पार्टनर्स धापणगिरी on the floor. टँग टडांग टडांग धापणगिरी on the floor. टँग टडांग टडांग धापणगिरी on the floor. डँग टडांग टडांग. हॅलो हाय नमस्कार वेलकम टू आवर अनदर व्हिडिओ. व्हिडिओ ह्याच्यासाठी म्हणते कारण की याच्या आधीचा व्लॉग याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला की हू नोज मी बेटर पार्ट 1 तो इशू बरोबर आपण केला होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो ऑफकोर्स माझ्यासोबत आहे हू नोज मी बेटर पार्ट 2. तर आज आपल्याकडे जे कंटेस्टंट आहेत त्यांची नावं आहेत रसिका कुलकर्णी आणि आर्या कुलकर्णी. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं स्वागत आहे. फाईन. तर आता मी अजून एक सरप्राईज रिव्हील करते आणि ते सरप्राईज असं आहे की 1 सेकंड थांबा, तुम्ही इथे थांबा, तुम्ही पण इथेच थांबा, मी 1 मिनिटात आले. पण त्याआधी मी तुम्हाला तुमच्या या स्लेट्स देते. हे घ्या, हे घ्या. ह्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे. ओके मॅम? खर्च केला दिसतोय. माय गॉड, हा तुमचा माईक मध्ये काहीतरी खायला आहे. येस, चांगला असेल तर नक्कीच. पाणीपुरी. जे कोणी जिंकेल नाही वा. आई तो गडबड अरे. करेल ना बेटा. जे कोणी हरेल त्यासाठी हे स्पेशल गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट म्हणजे जे कोणी हरेल त्याला ही कच्ची मिरची ही कॅन्सल करते मी. जे कोणी हरेल त्याला ही कच्ची मिरची खावी लागणार आहे. हा नाही कॉन्ट्रॅक्टच नाही हू नोज मी बेटर असं होतं. आता जर जे ओळखू शकलं नाही मला नीट त्यांना ही मिरची मिळणार आहे. आणि जर दोघींनी सेम ओळखलं तर ही मिरची कोण खाणार? गौरी प्लीज नाही, अजिबात नाही. गौरी असं काही होणार नाही. रेडी. फार वेळ न घालवता आपण धडधड होती. टेन्शन आहे. आता मला टेन्शन यायला आता मला लागलं. पण. अभ्यास नाही केलाय. वी आर बॅक बेंचर्स. नोज मी बेटर. ए हे इथे असं ठेवायचंय. ए पेन होल्डर आहे. ग्रेट यार, कसलं भारी इथे. ज्या विचार करायचा विचारा. टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. First question. What is my go-to comfort food when I am sad or tired? मी रिपीट करते. What is my go-to comfort food when I am sad or tired? कॅमेराला दाखवायचं. हा, of course. एवढं मोठं नाही दिलं पण दिसणार. ठीक आहे, नाही नसेल दिसत मला दाखवा. वरण भात. Great. So 1 point. Done. Second question is, am I more of a morning person or a night owl? दाखवा. दीदीने लिहिलंय नाईट आउल आणि आर्याने लिहिलंय मॉर्निंग पर्सन. हा पॉइंट मी देते आर्याला. मॉर्निंग पर्सन. Good. So 2-1. Okay. Third question is, what is one habit of mine that annoys people the most? Oh shit. शो मला नाही अनॉय करत हिची कोणतीच गोष्ट पण. नाही मला आणि लोकांसमोर तर ही असं काही वागतच नाही की ते त्यांना annoy करेल. हा असं नाहीये काही घडलं आतापर्यंत. काहीच तुझी नाही एक म्हणजे. habit. हिंट हिंट नाही. नो हिंट. नाही नाही हॅबिट म्हणजे मिस तुम्हाला जर पेपर मध्ये स्टुडंटने सांगितलं मॅम हिंट नाही तुम्ही देता? पास तसं होते देत ना नाही यार. पण आम्ही ऑब्जेक्टिव्हला ऑप्शन्स असतात. Objective papers नाहीये. नो एमसीक्यू क्वेश्चन्स. शो हॅबिट ही तुम्हाला जे वाटतंय ते लिहा. मी पुन्हा एकदा सांगते. अरे पण अशी काही एक अनोईंग हॅबिट. थांब एक जर मिनिट. तुम्हाला नाही वाटतंय तर म्हणजे नाही ना लिहा. ऍक्च्युली मला असं मला ती डोळ्यासमोर दिसते पण इथे लिहू कशी ते समजत नाही. मी तुम्हाला हिंट देते गाईज. काय तुम्हाला जे वाटतंय ते लिहा.
ए थांब. हा पॉइंट मी दीदीला देणार आहे. संपला विषय. तिने नो लिहिलंय आणि दॅट इज करेक्ट. ए यार. दॅट इज येस करेक्ट. येस. दोन. मी हा पॉइंट दीदीला देणार आहे. एक मिनिट, या व्हिडिओ मध्ये माझी मी स्लेट खाली आहे. हो खाली आहे ते. तिने लिहिलं, मी म्हणतेय सारखं की जे वाटतंय त्याला. तू काय म्हणालीस मगाशी की असं काही नाहीच आहे, राईट? हो. नाहीच होतं, नथिंग. संपला विषय. मलाही असं वाटतं की अशी काही गोष्ट नाहीये की नाहीच आहे, जी नाही. people Obviously नाहीये. आता Thank समजलं God. मला. म्हणजे खूपच जास्त गुगली होता हा. मी तरी हिंट देते तीनदा हो मी मला त्याच्यावरच मी कन्फर्म झाले की नो आहे, काहीच आहे, मी म्हणले, nothing. दीदीने हॅबिट लिहिली इतक्या लवकर. जाऊ दे दीदी. To all. फोर्थ क्वेश्चन. ओके, व्हॉट डू आय स्पेंड मनी ऑन द मोस्ट? ऐशो थांबा रे सिया What दीदी. do I spend money on the most? shit, थांबा. ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. आय एम रेडी. ओ भाई साहब, मी या दोघींना एक एक पॉइंट देते बिकॉज त्यांच्यामध्ये एक गोष्ट सेम आहे, ते म्हणजे परफ्युम्स. क्लोथ्स मध्ये एवढे पैसे मी नाही घालवत, पण जास्त त्याचं उत्तर हे आहे की परफ्युम्स. हिने मर्फी सुद्धा लिहिलंय, हे पण करेक्ट आन्सर आहे कारण मर्फीचे सगळे प्रोडक्ट्स आणते. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे की स्किन केअरचे जे प्रोडक्ट्स असतील, हा मी मेकअप लिहिणार होते, मी makeup ऍक्च्युली लिहिणार होते, मेकअप पण लिहिणार होते माझं बरं असं का. झालं ना की आणि- मेकअप नाही यूज करत आहे. हा पर्सेस पर्सेस ऍक्सेसरीज Accessories. होते आणि मी ऍक्सेसरीज. होम डेकोर लिहिलं. हा पण मी हा, पण Accessories. परफ्यूम परफ्यूम. मला कालचं क्लिक झालं. सो दोघींना एक एक पॉइंट आहे यासाठी. इफ आय कुड ट्रॅव्हल एनीवेअर राईट नाव, वेअर वुड आय गो फर्स्ट? इंटरनॅशनल. हा. ऑफकोर्स इंटरनॅशनल. अच्छा ओके. एक क्लू तर माझा कट झाला. बरं झालं. माय गुडनेस. दीदीने लिहिलंय सिंगापूर, लंडन आणि दुबई. आर्याने लिहिलंय दुबई, सिंगापूर आणि थायलंड. तर मी दोघींना ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आर्याला पॉइंट का देईन मी ते सांगते. थायलंड आहे, सिंगापूर, थायलंड, मलेशिया आहे का? दुबई आणि थायलंड ह्या दोन्ही ठिकाणी मला आत्ता जायची खूप इच्छा आहे. आत्ता लगेच रिसेंट. पण Okay. दीदीचं फक्त दुबई आहे ह्याच्यामध्ये. सिंगापूर. हा. आणि हा, हिने अच्छा, एक ओके. जास्त लिहिलं म्हणजे दोन्ही करेक्ट हा. लिहिलंय. सो मी हा पॉइंट आर्याला देते. ओके, सिंगापूर, थायलंड. ओके. दुबई आणि थायलंड. दुबई आणि थायलंड. इशू ओके. मोज हा. एक पॉइंट माझं कमी झालं की तुला धप्पा. 6th क्वेश्चन. व्हॉट काइंड ऑफ पीपल इरिटेट मी इन्स्टंटली? एक क्लिप दिसतीये समोर. ओ माय गॉड, हे टफ आहे माझ्यासाठी. मला नाही समजत आहे. इशू लिहू का? ओ माय गॉड. काय अंगाला चिटकणारे? चिकटणारे का दीदी? असे अरे म्हणजे असे बरोबर आहे. असतात ना. जे असे खूप अंगाला अंगावर चिकटणारे. एक मिनिट, मी हे पॉइंट्स दोघींना पण देणार आहे. ह्याच्यामध्ये दीदीने ऍप्ट लिहिलंय की जे Fake. फेक आणि इरिटेटिंग असतात ती लोक मला जास्त. मी सगळं हिंट दीदीने. त्याच्यानंतर अंगाला चिकटणारे, इगोएस्टिक आणि ओव्हर स्मार्ट जे दाखवतात स्वतःला, ते मला बरोबर आहे. या दोघींना मी एक एक पॉइंट देईन. ओके, थँक्यू. so next question is, what is my favorite time of the day? What is my favorite time of the day? Afternoon when she dance her all work. Done And she all done her her work. all work up to date. नाही, हा पॉइंट मी दीदीला देईन बिकॉज तिने मॉर्निंग असं लिहिलेलं आहे आणि हे करेक्ट आहे. हा. What is the असू correct time? शकतं, हा. म्हणजे मला खरंच सकाळ जास्त सकाळ आवडते. मग दीदी इक्वल मगाशी इक्वल नाव. So am I more emotional or a practical person? कॉम्बिनेशन लिहू शकतो का? हा? नाही प्रॅक्टिकल असं कोणत्या ह्यानी म्हणते असतं म्हणजे फॉर किंवा मी तुम्हाला ऑप्शन देते. Am I introvert, extrovert or ambivert? ते इंट्रोवर्ट आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, ॲम्बिवर्ट म्हणजे ambivert म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ, एक्स्ट्रोवर्ट अँड इंट्रोवर्ट. आर्याने लगेच नाही मला ॲम्बिवर्टचं मी वेगळंच अर्थ काहीतरी समजत होतं. एक मिनिट हा दीदी, लगेच नको दाखवू शानी, मी तुझ्यासाठी थांबते. सॉरी. हा हा पॉइंट ऑफ कोर्स दोघींनाही जाते कारण त्यांनी ambivert असं लिहिलेलं आहे. स्पेलिंग.
मिस. नाही नाही असं काही नाही काय. What is the one thing I am very bad at? What is the one thing I'm very bad at? Oh Are my you God, this sure? is tough हे one. खरंच डिफिकल्ट आहे हा. Very bad at. Very very bad at, हाँ? मतलब ज्यादा से ज्यादा bad. Very bad Oh, at. हे काय असं व्हेरी 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 Oh हे my काय God. तुम्ही लिहिलंय? युतीचं सरकार हा? थांब. ओइशो. मैं तो ना सहती बहन. Sorry. सब्जेक्ट हे दोघी नाही मार्क द्यायचं ना. हे चाल दोघी नाही देणार बाई, एक मिनिट. एक मिनिट. स्टडीज लिहिलंय मी खाली. स्टडीज एवढी वाईट नव्हती ती. मैं तो ना सहती स्टडीज. मी पर्टिक्युलर सब्जेक्ट पण लिहिलं सायन्स सब्जेक्ट स्टडीज. आर्या यार अगं तसं नाही पण मला युनिव्हर्सिटी मनात- मध्ये मी बीएससी मध्ये सायन्स घेतलं होतं, बॉटनी मध्ये मी पहिली आले हे युनिव्हर्सिटी मला मध्ये. माहितीये बट 10th पर्यंतचा अनुभव 11 या 12 दोघींना शून्य मार्क आहे. हिने सिंगिंग लिहिलंय, मी सिंगिंग मध्ये काय अगदी शास्त्रीय संगीत शिकते असं नाहीये, पण मी अगदी पण वाईट Drawing होतं का? व्हेरी बॅड. थांबा माहिती ऐक ना, हे क्वेश्चन आन्सर नको देऊ हो आता. ना. एक आम्हाला लास्ट एक चान्स दे. नाही नाही नाही. हे भारी दोघींना होतं. झिरो, दोघींना झिरो. आता तुम्ही नथिंग लिहाल. हा. करेक्ट आन्सर इज नथिंग. मी व्हेरी बॅड ॲट कशातच ए ते तर आम्ही पहिलेच बोललो. हा आम्ही पहिलेच बोललो, आम्हाला वाटलं काहीतरी लिहिलं का? असेल. पहिलेच बोलले पण तुम्ही हे लिहिलं का? गुगली तू- question नाही आहे नाही हा तिथे. तू काय वाट- मला पटलेलं नाही. हिने सिंगिंग चल next मला question. तर गौरी एवढी वाईट नाही सिंगिंग करते. मी तेच म्हणलं इथं कॉन्सर्ट करावं गाती चांगलं. चांगलं गाते. काय दीदी सॉरी. हे आणि ही सायन्स स्टडीज स्टडीज मध्ये गौरी. त्याच्यामध्ये मी फर्स्ट 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर सगळं नाही. त्याच्यात केलं. त्याच्यामध्ये Actually- ती मला म्हणते की ही Actually, very मी bad खूप वाईट आहे त्याच्यामुळे मला सगळे- सगळेच वाईट आहेत. आहे. कॉमर्स ऍक्च्युली आम्ही 3 वेगळ्या फील्ड आहेत, सायन्स कॉमर्स आर्ट. खानदानी पुरा टॅलेंटेड आहे. नेक्स्ट what type of music do I listen to the most? What type of music do I listen to the most? ऍक्च्युली ह्याला ऑप्शन पाहिजे. नो ऑप्शन नाही. जर ऑप्शन नसेल तरी सुद्धा एक प्रश्न एक उत्तर असतं. थांबा एक मिनिट. म्हणजे लाईक कशामध्ये लिहायचं सायलेंट इमोशनल रोमॅन्टिक लव्ह म्हणजे काय असं. तुला आता अजून प्रश्नपत्रिका देऊ दुसरी. 5 हा. 4 3 2 1 डन. सायलेंट रोमॅन्टिक सॉंग्स, ऑल टाइप्स ऑफ म्युझिक. स्पेसिफिक सायलेंट. मी हा पॉइंट रसिका दीदीला दिला ऑफकोर्स. ऑल टाइप्स ऑफ म्युझिक डिपेंड. मला मी- असं वाटलेलं की तुम्ही दोघींपैकी एक तरी जण असं लिहाल की डिपेंड्स ऑन हर मूड. हे तर यार, स्पेसिफिक आहे ना. नाही ऍक्च्युली मी लिहिणार होते सायलेंट रोमॅन्टिक और असे चटपटे गाणे पण खूप ऐकते. मी ढिंच्याक लिहिणार हा, होते. ढिंच्याक. सायलेंट मी अँड चटपटे ढिंच्याक. लिहिणार होते. एक्झॅक्टली. जर सायलेंट आहे, ढिंच्याक आहे, रोमॅन्टिक आहे, सगळं आहे म्हणजे डिपेंड्स ऑन माय मूड ना. हा पण माझा याच्यात ऑलरेडी ऑल आन्सर. टाइप्स ऑफ म्युझिक आहे म्हणून एक हा. पॉइंट मी रसिका दीदीला देते. ओके तो अर्धा मार्क दीदी. हा तिथे येतं. थायलंड वाला अर्धा मार्क कवर. If I had to eat one food for rest of my life, what would it be? एक मिनिट आता ह्याच्यामध्ये तू मला सांग जंक फूड और असं कोणतं तरी ऑप्शन दे ना 4-5 म्हणजे ते- मी अगेन मी Specific, स्पेसिफिक. okay. आय वॉन्ट स्पेसिफिक आन्सर. आणि I म्हणजे think तुला तुम्हाला डिश हे पाहिजे माहिती का? डिशच पाहिजे का? नाही आहे. तू आय एम त्या रेडी. cuisine चं नाव जरी घेतलं ना लाईक नॉर्थ इंडियन लाईक चायनीज तरी मला चालेल. हे तर माझ्या आन्सर मध्ये पण नाही. क्युझिन लिहायचंय. ऑफकोर्स. मी पुन्हा हे एकदा, मग एक मिनिट. if I had to eat one food or a one cuisine for the rest of my life, what would it be? म्हणजे मी Written. तुमचं उलट सोपं करते cuisine. रिटन. Written? थांब. आय एम डन. Oh my God! अय्यो यार. साऊथ इंडियन. अय्यो मी South लिहिणार होते Indian. पण मी बोलले की ही हेल्दी फूड खाते आणि मोस्टली ना घरातलं अरे दीदी, आपलं काय प्रश्न होता? बांधलेलं. प्रश्न काय होता? मी अगेन हाय, बरोबर आहे, मी cuisine इंडियन कुठलंही क्युझिन cuisine. लिहिलं बट इंडियन हेल्दी होम फूड. क्युझिन रेस्ट ऑफ लाईफ. क्युझिन पर्टिक्युलर ना. म्हणजे मग एक साऊथ तो इंडियन मला हे बघ, एकच माहिती घरातलं नाही. फूड तर सगळेच रोजच हा खातात. सगळे पण रोजच जर असा एक पदार्थ
जो मला माझ्या हा. आयुष्यभर खायला आवडेल तो म्हणजे of आणि course मी South पहिले Indian साऊथ dishes. इंडियन लिहिलं होतं बट मी कट पण- करून इंडियन क्युझिन आणि हेल्दी जे मी होममेड माहितीये फूड मी आहे एक ते केलं. स्पेसिफिक डिश ठेवणार होते ती म्हणजे की डोसा डोसा तर पण- म्हणजे मला पण माहिती. पण मी नाही ठेवलं म्हणून मी म्हटलं की मी क्युझिन सांगते जेणेकरून ते जास्त इझी होईल. ओके 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 ओ माय गॉड आर्या शो मी दोन्ही मागे. what do I do when I'm stressed? Sleep, scroll, eat, or talk to someone? Sleep, scroll, eat, or talk to someone. स्ट्रेस ना. What do I do when I'm stressed? स्लीप Sleep, ईट. scroll, eat, or talk to someone. हा पॉइंट मी दोघींना सुद्धा दिला ऑफकोर्स. Talk to someone. This is the correct answer. What? Oh my god. मला आवडला हा प्रश्न खूप. तूच काढला ना. What kind of gift makes me the happiest? Useful, emotional, or expensive? Okay. तुम्ही ह्यातनं पण काही सांगू शकता किंवा तुम्हाला जर स्पेसिफिक गोष्ट जर माहिती असेल माझ्याबद्दलची की काय मला जास्त हॅपी करतं कुठलं गिफ्ट तर प्लीज यार आता मी दोन ह्याच्यामध्ये कन्फ्युज आहे. शो युतीचा सरकार आहे मी तुम्हाला सांगते भाई युतीचा सरकार. मगाशी ती अगं मला ते आठवतंय बट यार मला मनापासून नाही आठवत आहे. मला आठवलं. आठवलं ती ईश्वर्या. शो तुला तुला आठवतंय का? मार्क. एक मिनिट मी तुला हिंट देते ओके ऐका इशूचे जर जे व्लॉग्स आहेत त्याच्या आधीचे जे होते गुजरात सिरीज वगैरे तर त्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट दिसलेली आहे प्रॉमिनंटली एका क्लिप मध्ये किती मंद असेल मी अख्खं गुजरात हिच्यासोबत होते. पण तिने मी तेच सांगते व्लॉग तर बघितले असतील ना पण ब्लॉग मध्ये किती जर- मोठी हिंट आहे vlog. किती मोठी हिंट आहे खूप मोठी हिंट आहे हा. झालं 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 आता हे ना मला 2 पॉइंट द्या तरच मी शांत बसेल मग. हे बघ हे चुकीचं होतं की नाही. ओ माय गॉड ए यार चालतं यार दीदी तरी मी हो ना पाहिजे ना काय यार राईट दोघींचं उत्तर राईट आहे पर्सेस बॅग्स करेक्ट सो ए, दीदी गलत यार, आहे नाही मेरे साथ कितना गलत हो जलेबी रहा है ना. यार. हे बघ जर This is not fair. तुम्ही कमेंट करा जर का हे आता रॉंग झालं आणि असेल तर पण तरी प्लीज. इतकं होऊन पण शेवटी मिरची जर मीच खाल्ली तर ह्या दीदीच्या काय उपोषणाचा दीदी. काही फायदा. असं जर झाली सिच्युएशन की ही पुढे गेली आणि तू मागे असेल तर तर तेव्हा मी एक तुला एक point. पॉइंट तुला देणार हा, हा. ठीक आहे मग झालं. पण काय लहान बहिणी सोबत किती यार सगळ्यात लहान आहे मी. व्हॉट इज माय बिगेस्ट फिअर No. बिगेस्ट येस व्हॉट इज माय बिगेस्ट हे मला जरा हे मिलीला. हा पॉइंट मलाच मिळाला पाहिजे. दीदीला पण आता हिंट दिली पाहिजे तिच्यासोबत हा हा हो दीदीला दिली पाहिजे आता. सो मी मग तो मगाचा एक मार्क तिला देणार होता एक्स्ट्रा तो कट तो cut. इक्वल Hint इक्वल देते. हिंट हा. एक मिनिट दाखव मी तुला हिंट देते की तू जे केलंयस ना लिहिलंयस ना आन्सर अजून त्याच्या क्लोज टू म्हणजे इट इज अ काय म्हणतात नाही गुजरात ट्रिपचाच हिंट दे ना मग गुजरात ट्रिपला माझ्यासोबत एक गोष्ट घडली तू खूप मोठं प्रकरण झालं होतं ही नाही बोलायचं इशूनी नाही बोलायचं खूप मोठं प्रकरण झालं होतं मी खूप त्याच्यामध्ये त्रासात होते चल बस आता एक मिनिट आता खूप ए अरे भाई आता तर सगळं मला जरा टाइम पाहिजे ना आता घाबरली होती. सगळं सांगितलं ए बाप कट हा पॉइंट आता नाही आलं तर मला cut नाही हा. माहिती का तो. अरे, चपला हरवल्या होत्या चपला हा हा ए, हिने सगळं हो. सांगितलं. ती म्हणली ना की लिझार्डच्या जवळच आहे Snake. त्यामुळे म्हणलं रेप्टाईल पैकी आहे तर मग स्नेक असू शकतो. जाऊ दे आपण हा पॉइंट आर्याला देऊयात आणि अशा प्रकारे दोघींचं इक्वल झालं नाही तरी 1 पॉइंट मी आगेच आहे. हो का ठीक आहे एक इथे खूप नाही हा confusion एकनी आहे. लीड आहे एकनी लीड आहे ते. नाही गाईज इथे खूप कन्फ्युजन आहे 2 मिनिट एक मला आलं, 5 एक मिनिटं द्या मी हा व्हिडिओ एकदा चेक करते आणि हा. या दोघींचं एकदा काउंटिंग चेक करते एक- ओके सो गाईज आतापर्यंतचा स्कोर आय थिंक 9-10 असा झालेला आहे म्हणजे 9-10 असं झालेलं हा. आहे आणि दीदी आतापर्यंत रेस Lead मध्ये वर खूप आहे. पुढे आहे पण अजूनही हु नोज मी बेटरचे जे क्वेश्चन्स आहेत ते संपलेले
नाहीये. ओ मला वाटलं तर विनर झाले. नो. No. ओके. अजूनही काही क्वेश्चन्स आहेत आणि तो एक सेगमेंट असा आहे की दिस ऑर दॅट. ओके, अबाउट मी. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही हवं तर तुमच्या ज्या स्लेट आहेत त्या बाजूला ठेवून द्या प्लीज. आपण आता हा डिरेक्टली असा करूया. तुम्ही आता तुझा पण हा पाय वरती आहे, तुझा पण हा पाय वरती आहे. तर तुम्हाला जर आन्सर येत असेल तर तुम्ही असं डॅप करायचं. आपलं थोडस Okay. बजेट कमी असल्यामुळे आपल्याकडे Continue. हे नाहीये, बजार नाहीये. सो तुम्ही असं ज्याचा पहिले टॅप येईल, इशू पण लक्ष देते याच्याकडे, हा, त्याचा पहिले इशूलाच. टॅप येईल ती व्यक्ती उत्तर देणार. ओके, मी सांगेल किंवा इशू सांगेल ना की ह्याने हा. पहिलं दिलंय उत्तर, हम्म. त्याला बोलायला चान्स मिळेल. तोपर्यंत बोलायचं Okay. नाही. ओके, ओके ओके. आणि रॅपिड फायर सारखं आहे. हा, त्यामुळे हा, पहिले आणि- टॅप करा, नंतर तुम्हाला वेळ मिळेल. Yes. रेडी? ती बघ कुठे आतमध्ये. इशू, थर्ड अंपायरच नाहीये. लो जो फिक्सिंग करना है 2 मिनट में करो. इशू, थर्ड अंपायर दिस और दॅट. खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत म्हणून हम्म. तुमच्या क्लॅपवर प्लीज प्लीज तुझा क्वेश्चन संपला की टॅप. येस. हा. ओके, मी हे आहे की ते आहे असा क्वेश्चन. हा. हे काय भाई धक धक. ओके, तर पहिला प्रश्न आहे की मी स्टार्ट करायचं किती मला एक्झामचा रिझल्ट येतो तेव्हा कसं होतं? आणि जर दोघींनी सेम वेळेस वाजवलं दोघींना एक पॉइंट. हा हा, हम्म, हम्म. रेडी? चलो आता जेन्युइनली सुरू करते. ओके, मला जास्त चहा आवडतो का कॉफी? कॉफी. एक मिनिट. आर्याने पहिले केलं. पहिले फक्त टॅप करायचं. हा. Okay? आर्याला एक पॉइंट आहे. ए! 10-10. ओ माय गॉड, 10-10 झालेले आहेत. ओके, चल. रेडी रेडी रेडी. हे म्हणजे हे स्वतःच आपल्याला मारून घ्यायची काम. राईट आहे. एकदा क्लॅप करून राहायचं. क्लॅप मध्ये जास्त वेळ जातो. हे बघा खाली असंच करा डायरेक्ट. अगं मी सर्च किती नेक्स्ट मारलं. क्वेश्चन, पट 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 पट. ओके, सेकंड क्वेश्चन इज माउंटन्स की बीच? दोघींनी आता मला करेक्ट आन्सर बोल. Beach. बीच. दोघींनी करेक्ट आन्सर दिलं. मी दोघींना एक एक पॉइंट देते. 11-11. ओ माय गॉड. पुढचा प्रश्न पट पट पट. फोन कॉल्स की टेक्स्टिंग? दोघींनी एकत्र. फोन कॉल्स. ओ माय गॉड. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन इज स्ट्रीट फूड की रेस्टोरेंट फूड? स्ट्रीट फूड. स्ट्रीट फूड. ऑब्विसली. इट्स व्हेरी ऑब्वियस. ओके, ओ माय गॉड. अरे किती राहिले? आता हार्ड आहे. नीट आहे का? नेक्स्ट इज प्लॅन एव्हरीथिंग और गो विथ द फ्लो. गो विथ द फ्लो. दोघींनी मिरची खायची. अयो गौरीने खायची आता. आपण बोललो आता ना, गौरीने काय खायची. झालं तर गौरी तिथे गौरीने खायची. ओके, ओव्हर थिंकिंग नॉट केअरिंग एट ऑल. आर्या पहिले. एक मिनिट, माझं क्वेश्चन हे करायच्या आधीच तिने मी हा पॉइंट दीदीला दिली, कारण ओव्हर थिंकिंगच्या वेळेसच आर्याने दाखवलं. है ना दीदी? ऑप्शन ओव्हर थिंकिंग की और यार हे मी ऑप्शन नाही. नथिंग ना. नॉट एट ऑल केअर. आता तर चुकलं तर पॉइंट मला. हा ठीक आहे चुकलं ठीक तर आहे. point पण मला. तुला डायरेक्ट आन्सर मिळेल ना म्हणते. हा, पण Oh मला my point God. मला. आता चुकलं तर पॉइंट मला. ओव्हर थिंकिंग की नॉट एट ऑल केअरिंग? ओव्हर थिंकिंग. करेक्ट. ओव्हर थिंकिंग. म्हणूनच मी ऍक्च्युली टॅप केलं होतं, कारण फर्स्ट ऐकूनच मी बोललं की ओके, Okay, चलो नेक्स्ट क्वेश्चन इज. अयो झालं ना. नाही आहे अजून. Okay. so दीदी तरी लीड वर आहे यार. एक पॉइंट नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज स्मॉल फ्रेंड सर्कल और बिग ग्रुप? दोघी एकत्र बोला. स्मॉल Small फ्रेंड्स. friends circle. करेक्ट. ओके, चलो नेक्स्ट इज पोस्टिंग स्टोरीज और स्टेइंग लो की? पोस्टिंग स्टोरीज. अरे यार ए यार दीदी तरी एक माझी म्हणजे आन्सर करेक्ट आहे, बट मी टॅप आधी केलं यार त्याच्यामध्ये. तर आपण आता बरं ठीक आहे, देऊन टाकू का मी तिला? ए भाई मग मी last- हारले शेवटला नाही, तर. नाही. समजा शेवटचं पण Last असं झालं पर्यंत. ना, तर तू जिंकलीस. ओके, हा पण शेवटचं तसं नाही झालं तर ती जिंकली डायरेक्ट. नाही मग जे शेवटचं टॅप लवकर शेवटचं करत जर असं झालं ना, हा. तर तू जिंकली. हा confirm. हा. पण जर नाही झालं तरच. सो आतापर्यंत आपण असं समजूयात की इक्वल इक्वल आहेत. ओके, सो नेक्स्ट इज की दिस इज अबाउट मूवीज. ओके, उशो.
रॉमकॉम की थ्रिलर? दीदी रॉमकॉम की थ्रिलर? पटकन. रॉमकॉम. थ्रिलर. थ्रिलर मूवी. इक्वल. वी आर ऑफिशियली इक्वल. मला एक्स्ट्रा पॉइंट दिलेला नाहीये. ऑफिशियली ऑफिशियली इक्वल. थ्रिलर. ओके. चलो. मांडीला दुखायला लागलं. दुसरी मांडी. दौरेचं घ्या. काय संबंध? साठ मारू. चलो रेडी. ओके. हा. मी कशी आहे? ओके. रिवेंज और मूविंग ऑन? मुव्हिंग ऑन. द्यायचं ना दे ना. आन्सर. मूव्हिंग ऑन. करेक्ट. बाई. ओके. नेक्स्ट इज मी कशी आहे? पुन्हा एकदा. टॉकिंग इट आउट और स्टेइंग सायलेंट? टॉकिंग इट आउट. प्रश्न संपायच्या आधी. ए यार. एक्झॅक्टली. थर्ड अंपायरचा निर्णय फायनल आहे. एक्झॅक्टली. बरं ठीक हा आहे. हा point पॉइंट दिला. दिला. पण आन्सर करेक्ट होता ना. नेक्स्ट माझ्या बाबतीत कशा गोष्टी आहेत? लाईक कॉम्प्लिमेंट्स और ऍक्शन? सांगा उत्तर. एक मिनिट हा. थांब. कॉम्प्लिमेंट्स और ऍक्शन? ऍक्शन. करेक्ट. ऑफकोर्स. इट इज बट ऑब्वियस. आता एक प्रश्न आहे आणि जो लीड आहे ती ऑलरेडी. लीड आहे का? मग लीड आहे दीदी. ग्रेट. दीदी जिंकली आहे गाईस. दीदी जिंकली. मी आन्सर करेक्ट देऊन माझं टाळी म्हणून. चलो रेडी. आर्याला मिरची खावी ना करेंगे. बट आन्सर Okay. बरोबर होतं. हो. नाही बेटा. चलो रेडी. लास्ट क्वेश्चन. ओके. मी कशी आहे? लाईक रिस्क टेकर और अ सेफ प्लेयर? रिस्क टेकर. ओ बाई. अभिनंदन दीदी. Who knows me better? बघितलं ना? रसिका दीदी. Who knows me better? रसिका दीदी. आन्सर बरोबर देऊन जर साऊंड आधी आला तर कसा माणूस जिंकू शकतो. नाही आन्सर बरोबर देऊन नाही. जेव्हा अति घाई हा. संकटात ही जी म्हण आहे ना ती इथे लागू होते. पण माझं आन्सर पूर्ण करेक्ट होतं ना. नाही आन्सर करेक्ट होता तुझा. पण पूर्ण एक तर बोलू दे. स्टार्टिंगलाच एक रूल होता की तिचं सेंटेन्स कम्प्लीट होऊ द्यायचं. एक्झॅक्टली. आणि हा रूल तो रूल तिने सांगितला होता. सो अकॉर्डिंग ही टू दॅट. इतकी घाण दिसतीये ना. व्लॉग मध्ये हिची बेटा. ए यार मोठी नाही यार मामी. हा. नाही, काकू. ए पण दीदी तू असं म्हणू एक मिनिट. शकतेस नाही, की दोघी चांगल्या खेळल्या. तू तिलाच हक केलं. हक केलं. ऍक्च्युली टफ झालाय राव. टफ. एका पॉइंटने आर्या हरली आणि आपला पण फोटो ना- थंबनेल साठी होईल. नीट करा. जेन्युइनली वाटलं होतं की दीदी जिंकेल. म्हणजे मी एका ह्याने लीड केलं ते सॉरी तिने एका ह्याने लीड केलं. आता जाऊ दे. ती आर्या वेगळी जास्त गोष्ट, but- बोलतेय मला कळतंय कशामुळे. कारण की तिच्यामध्ये येणारी आहे. मी मामाकडे राहायला आली आहे म्हणूनच. आणि मला असं तुझ्या- मिरची मामी हाय काय? हाय मिरची. एक कन्सेशन देऊ आर्याला. ती हो ना. मिरचीचा कन्सेशन. ठीक हो आहे. ना, हे हे बघ, मी खाऊ शकते. एक मिनिट. एक मिरची तुम्ही खाऊ शकते. ह्याच्यामध्ये 3 मोठ्या मिरच्या आहेत पण ही छोटीशी मिरची आहे आणि ही खरंच खूप तिखट मिरची आहे. ट्रस्ट मी. सगळ्यात आधी आपण आर्याला तिचं गिफ्ट मानाचं एक घास. मीठ थोडस नाही मीठ वगैरे काही नाही. इशू थांब एक मिनिट. दीदी. दीदी काळजी आहे तू. जरा जा आणि पाणी आणून ठेव तिला बिचारीला. साखर आणलाय. साखर वगैरे. साखर नको. घे. तोपर्यंत चहा घ्यायचा आता. 3, 2, 1 साऊंड खायच्या. हो 1 गो मध्ये. 1 गो मध्ये नाही का? हा. ओ का? माय का? गॉड आर्या. खरंच गाती. मी ते गंमत करत होते. खायची नव्हती. नाही खायची होती. का मी तिघींमध्ये लहान आहे म्हणून हे मला असं वागवतात. कळलं ना. थोडा वेळ ब्लॉग बघतात लोकं. सगळ्यात दादागिरी कोण करते तर ते हे. Correct. सगळ्यात मस्तीखोर कोण आहे तर ती ही आहे. सगळे लहान आहेत पण आता रसिका दीदीला गिफ्ट. हा मी शांत आहे विचार. ए, मला पण गिफ्ट पाहिजे. अरे यार ये तो नाही चाहिए हमें. मला नको. माझ्याकडे आहे. काय 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 हे गिफ्ट आहे क्या? आर्याला पण आहे. आर्या सेकंड आहे उपविजेती. उत्तेजनार्थ प्राइज. नाही उपविजेती आहे. उपविजेती.
सो Party. आता मला तुम्हाला दोघींना पर्सनली विचारायचंय, तुला कसं वाटलं व्लॉग करून, व्हिडिओ करून? काय तुझं काय? मस्त, खूपच मस्त वाटलं मजा व्हिडिओ आली? करून. आणि मला वाटलं नव्हतं की मला वाटलं होतं माझं म्हणजे खूपच टफ कॉम्पिटिटर आर्याने ते झालंय ऍक्च्युली खूप टफ कॉम्पिटिशन झालीये. आर्या होती, मला वाटलं की मी असंच राहणार आहे माझं काहीतरी की, आणि मग मला वाटेल की अरे 4 वर्षांनी म्हणजे आर्यापेक्षा जास्त मी गौरीला ओळखते असं नाही, म्हणजे 4 वर्ष आम्ही थोडं जास्ती हे आहेत, त्याच्यामुळे. पण खूप टफ कॉम्पिटिशन होती. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. ते दोघी बेंच पार्टनर आहेत. नाही खरं खरं वाटेल, खरं खरं नाही. खरं. ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे, दिसत नसलं तरी. पण ती आणि ही मोठी माझ्यापेक्षा एकच वर्षांनी लहान आहे. सो तुला कसं वाटलं तू सांग. आहे. मस्त वाटलं, खूप छान होता कॉन्सेप्ट, मला आवडला. आणि मला माहिती होतं कुठेतरी की दीदी जिंकेल, पण मी इतक्या क्लोज होईल दीदी सोबत. पण मला आणि, जेन्युइनली सांगू, मला या पॉइंटला असं खूप वाटलेलं म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगते, मला दोघींबद्दलही तेवढीच 50-50 सिच्युएशन होती की रसिका दीदी सुद्धा जिंकू शकते आणि आर्या सुद्धा जिंकू शकते. आणि हा हिच्यामध्ये आणि दीदीमध्ये म्हणजे आर्यामध्ये आणि दीदीमध्ये करायचं कारण एकच आहे की इशू मला अगदीच म्हणजे खूप जास्त जवळून ओळखते. म्हणजे इशू मी कंटिन्यू सोबतच असतो, आम्ही झोपतो एकत्र, सगळंच एकत्र असतं. पण मला मुद्दाम तो दीदी सोबत आणि आर्यासोबत ह्यासाठी करायचा होता कारण की या दोघींसोबत सुद्धा मी इक्वली तशी असते. असं नको व्हायला की इशूला तर काय सगळंच माहिती आहे दीदीचं, म्हणून हा ब्लॉग दीदी सोबत ऍक्च्युली आम्ही तिघी 24/7 सोबत नसलो तरी आमच्या तिघींमध्ये तो बॉन्ड 24/7 असल्यासारखा आहे. तर हा व्लॉग, हा व्हिडिओ, हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे प्लीज आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्यासारखे अजून मजा मस्ती धमालवाले आमच्या फॅमिलीचे काही सेगमेंट्स तुम्हाला पाहायचे असतील तर आम्हाला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर आणि वॉचिंग. नेक्स्ट चॅलेंज कुठले ते पण सांगा. Yes. प्लीज कमेंट मध्ये सांगा की नेक्स्ट चॅलेंज तुम्हाला कोणतं पाहिजे आमच्या सोबत. आम्ही थँक नक्की यू. करू. थँक यू. बाय.